तुमच्या पोटाचा भार कोण उचलतं माहिती आहे का? तर पोटाचा भार आहे ना आपलं फुफ्फुस, हृदय, स्टमक, इंटेस्टाईन, त्याच्यानंतर पाठ, कंबर ह्या सगळ्या गोष्टी उचलत असतात. आणि त्याच्यानंतर मेंदू ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्याला सपोर्ट म्हणून पाय पण असतात. पायाच्या पायापासून तर कमरेपर्यंत सगळा मसल त्यासाठी काम करत असतात. का तर पोट चांगलं राहिलं पाहिजे. जर पोटाचा घेर वाढत राहिला ना तर ह्या सगळ्यांचे आजार व्हायला लागतात. आणि एक एक आजार व्हायला लागतो आणि याच्या मागं दुसऱ्या मागं तिसरं अशा आजारांची लिस्ट तयार असते. आणि आपण एकाकडे जर दुर्लक्ष करायला लागलो दुसरा होतो, दुसऱ्याकडे दुर्लक्ष करायला तिसरा होतो. का तर शरीर स्वतःला ठीक करण्याचा किंवा नॉर्मल ठेवायचा प्रयत्न करत असतं, पण शरीर काय करतं, शरीराला आपण तसं ट्रीट नाही करत. आणि मग त्याच्यानंतर काय होतं आहे की शरीरात खूप सारे बदल व्हायला लागतात. म्हणून पहिला मुद्दा म्हणजे काय की तुमचं वजन जे काय पोट वाढलेलं आहे ते कमी करा. बाकीचे आजार ऑटोमॅटिक कमी व्हायला लागतात किंवा बंद होऊन जातात, संपून जातात. तर आपलं पोट कमी झालं का 99.99%